स्वीकारा, ही गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची नाही. बाबासाहेबांचा राष्ट्रवाद महत्वाचा या ठिकाणचा आहे, आपल्याला महात्मा गांधी या ठिकाणी महत्वाचे नाही, तिथला राष्ट्रवाद महत्वाचा आहे. आणि तेव्हा काय झालं, राष्ट्रवाद स्वीकारत असताना हिंदूंना वाटलं हा परका धर्म आहे तो आपण स्वीकारता कामा नये. आणि मग त्यांचा जो बेस आहे, त्याचं जे मिशन आहे ख्रिश्चन धर्मियांचं, हे मिशन चुकलं. आणि मग बाबासाहेब म्हणतात की पाश्चात्यांचा विचार इथं वर्ज झालेला आहे, नाकारलेला आहे. पण खालच्या जातीना बौद्ध धम्म जे माझ्या विचाराशी आहे, माझा समाज आहे, आणि समाजाच्या निगडीत विचार करणारी जी माणसं आहेत ते माझ्याकडे आले पाहिजे. आणि आज ही चळवळ आपल्याला वेगवेगळी दिसते. भटक्या विमुक्त जाती जमातीचे जे लोक धम्माकडे येत आहेत, किंवा परवाच दसरा चौकामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जानेवारीमध्ये एक अधिवेशन झालं ओबीसी लोकांचं. ती गोष्ट बाबासाहेबांच्या, म्हणजे बाबासाहेबांच्या आकलनाचं उत्तर प्रत्येक गोष्टीला इथं मिळतंय. मी बाबासाहेबांनी उत्तर कधी तयार करून ठेवले, माझ्या माहितीप्रमाणे 58 वर्ष झालेले धम्म चळवळीला. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की हा जो विचार आहे धम्माचा विचार, हा धम्माचा विचार सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. आपलं जे मूळ आहे, आपण जे नागवंशी आहोत, ही गोष्ट लोकांच्या पर्यंत पोहोचवायची आहे बाबासाहेबांना. आणि मग बाबासाहेब त्याचा अन्वयार्थ सांगत असताना, नवे आकलन लोकांच्या समोर घेऊन जात असताना या गोष्टी आपल्याकडे त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि मग धम्म काय करतो, धम्माने बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं, तर धम्माने बाबासाहेबांनी ब्राह्मणवादाला उत्तर दिलं, वैदिक ग्रंथाला उत्तर दिलं. प्रत्येक गोष्टीला बाबासाहेबांनी, एक गोष्ट बाबासाहेबांनी केली आणि 100 गोष्टी नाकारायला लावल्या. म्हणजे एकच ग्रंथ लिहिला, यांचे हजारो ग्रंथ होते, पण मानवमुक्तीचा लढा एकानेही सांगितलेला नाही. तो मानवमुक्तीचा लढा बाबासाहेबांच्या धम्माच्या साहित्याने सांगितला. एकच ग्रंथ, एकच उत्तर बाबासाहेबांनी दिलं. आणि सगळ्या गोष्टींना बाबासाहेबांनी सांगितलं की या गोष्टी तुमच्या चुकीच्या आहेत. म्हणजे ब्राह्मणवादाला उत्तर दिलं, कर्मकांडाला या ठिकाणी बाबासाहेबांनी उत्तर दिलं. आणि मग बंधुभावावर आधारलेला त्या गोष्टी परत रिपीट होतात. अन्वयार्थ सांगत असताना समतावादी विचार जो सम्यक आहे तो विचार बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितला. आणि मग बाबासाहेब त्या धर्माचा विचार, नवे आकलन या ठिकाणी घेऊन जातात. थोड्या वेळात या ठिकाणी संपवतो. आणि मग बाबासाहेबांची गोष्ट आहे पहा, खूप साधं उदाहरण बाबासाहेबांनी दिलेलं आहे. हिंदू धर्मरचनेतील विचित्रपणा बाबासाहेब म्हणतात. काय विचित्रपणा म्हणतात पहा, हिंदू धर्मामध्ये राहून कुणाचा काही उद्धार होणार नाही. हिंदू धर्मरचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींना फायदे आहेत म्हणून ते टिकवतात. आणि मग फायदा होण्यासाठी काय करतात पहा, बाबासाहेबांनी ब्राह्मण स्त्रीचं उदाहरण दिलेलं आहे. ब्राह्मण स्त्री बाळंत झाल्यानंतर काय विचार करते, काय विचार करते, हायकोर्टातल्या जजची जागा कुठं रिकामी झाली का, कशी तार्किकता आहे बघा बाबासाहेबांची. म्हणजे ब्राह्मण बाई विचार करते की हायकोर्टच्या जजची कुठे जागा रिकामी झाली आहे का, कारण ती जर जागा रिकामी झाली असेल तर माझ्या मुलग्याला तिथं नंबर लागेल. आणि हिंदू विचार प्रणालीतली माणसं काय विचार करतात त्याचा हर घडीमध्ये आपल्याला त्याचं उत्तर आजही मिळते. हिंदू विचार प्रणालीमध्ये एखादी झाडूवाली बाई विचार करते, झाडूवाला माणूस किंवा झाडूवाली बाई कुठे रिटायर झालेली आहे का, झाडूवाली त्याला नोकरी मिळेल. म्हणजे हा जो विचित्रपणा आहे, माणसाला कोड्यात टाकणारा विचार आहे. इथं मानव मुक्तीचा लढा नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जग बदलायचं असेल तर धर्म पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या गौतम बुद्धाला हिंदू काय म्हणायचे पहा, भो गौतम असा शब्द आहे, त्याचं मराठीकरण आहे अरे गौतमा. गौतम बुद्धाला ही माणसं हिंदवायची, कारण सतधम्म सांगणारा हा विचार आहे. भो गौतमा,
अरे गौतमा. आणि मग बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. काय उत्तर आहे बा? मी मगाशी म्हणालो की बाबासाहेबांची तार्किकता खूप चांगली होती. बाबासाहेब या लोकांना म्हणतात, जर परदेशामध्ये राम कृष्ण आणि श्रीकृष्ण, राम कृष्ण शंकर यांच्या मूर्त्या, साधं उदाहरण घेऊया, पण अमेरिकेत किंवा अन्य कोणत्याही परदेशामध्ये जर विक्रीला ठेवल्या आणि दुसऱ्या बाजूला गौतम बुद्धाची मूर्ती विक्रीला ठेवली, गौतम बुद्धाची एकही मूर्ती शिल्लक राहणार नाही, सगळ्या मूर्त्या विकल्या जातील. त्याचा अर्थ असा की माझा जो धर्म आहे, हा माझा धर्म जगामध्ये पोहोचलेला, हिंदू धर्म जगामध्ये पोहोचलेला नाही. म्हणजे नवे आकलन जे आहे, बाबासाहेब खूप साध्या सोप्या गोष्टीमध्ये सांगतात आणि आपलं आयडेंटिफिकेशन बदलतात. मी त्या आयडेंटिफिकेशनचं एक साधं उदाहरण सांगतो आणि मी तो थांबतो. आपलं आयडेंटिफिकेशन आपलं वेगळं होतं. म्हणजे दलितांना ओळखायचं कसं, पुरुष पण आपला ओळखायचा. मग ते मडकं बांधलं या गोष्टी मी सांगत नाही, झाडू बांधला या गोष्टी सांगत नाही. आयडेंटिफिकेशन आहे. आणि मग बाबासाहेबांना ही गोष्ट संपवायची होती, दलितांची आयडेंटिफिकेशन. 1927च्या महाडच्या अधिवेशनामध्ये बहुतांशी स्त्रिया त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. पुरुष पण खूप संख्येने होते. बाबासाहेबांचा धम्माचा विचार कसा आहे पहा. आणि मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं की बहुसंख्य स्त्रिया ज्या साडी नेसून आलेल्या आहेत, त्यांची साडी अगदी मांडीच्या वर आहे. साडी नेसण्याची जी पद्धत आहे दलित स्त्रियांची, म्हणजे अस्पृश्य स्त्रियांची, ही अगदी मांडीच्या वर आहे. सगळ्यांची अवस्था सारखी आहे. जे पुरुष आलेले आहेत त्यांच्या गळ्यामध्ये दोरा बांधलेला आहे, हातात दोरे बांधलेले आहेत. सडकडे असा शब्द बाबासाहेबांनी त्याच्यात वापरलेला आहे. आणि बाबासाहेबांनी स्त्रीमुक्तीचं भाषण तिथं दिलेलं आहे. स्त्रीमुक्तीचं भाषण देत असताना बाबासाहेब म्हणतात, उद्या माझ्या कार्यक्रमाला येत असताना इथं उपस्थित असलेल्या भगिनींनी पायापर्यंतची साडी नेसून यायची. म्हणजे साडीला घोळ असणारी साडी, पायापर्यंतची साडी, की जेणेकरून सगळं अंग तुमचं झाकेल, काही दिसणार नाही. त्या पद्धतीने उद्या तुम्ही माझ्या कार्यक्रमाला यायचं. त्यातल्या बऱ्याचशाच कार्यकर्त्या होत्या बाबासाहेबांच्या. बाबासाहेबांच्या सोबत काही ब्राह्मण कार्यकर्ते होते. चित्रे नावाचे बाबासाहेबांचे कार्यकर्ते आहेत. त्यांची पत्नी त्या कार्यक्रमाला उपस्थित होती. आपल्या स्त्रियांच्या लक्षात आलं की चांगली साडी नेसायची, ती नेसायला कुणाला येते. कारण आम्हाला एवढंच माहिती आहे मांडीच्या वर साडी नेसायची. आपल्याला माहित आहे, माझी आई किंवा आपल्या सर्वांच्याच आया दारकान नेसायच्या. इथपर्यंतची गोष्ट आपल्याला माहिती आहे. 2 साड्या एकत्रित करून ही साडी नेसायची. आपल्याला या गोष्टी मिळायच्या नाहीत. आणि मग आपल्या स्त्रियांच्या प्रश्न निर्माण झाला की पायापर्यंतची घोळाची साडी नेसायची आहे, घोळ असा पूर्ण असणार आहे. बाबासाहेबांनी इकडे आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेली होती, ब्राह्मण स्त्रियांना सूचना दिली, चित्रेंच्या मिशरला सूचना दिली होती की माझ्या स्त्रियांना, माझ्या भगिनींना उद्या चांगल्या पद्धतीने साडी नेसून कार्यक्रमाला घेऊन यायचा. चित्रेबाईंनी सगळ्या स्त्रियांना साड्या चांगल्या पद्धतीने नेसवल्या, पायापर्यंतच्या साड्या नेसवल्या सगळ्या स्त्रियांना. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. आणि कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या स्त्रिया बाबासाहेबांच्या समोर उभा राहिल्या. बाबासाहेबांनी त्यांचा सत्कार केला. आपल्या परंपरेप्रमाणे त्यांना साडी चोळी वगैरे दिली आणि बाबासाहेबांनी तो कार्यक्रम संपवला. आणि धम्माचा विचार तुम्ही स्वीकारला अशा पद्धतीने त्या ठिकाणी बाबासाहेबांनी घोषित केलं. आणि पुढे बाबासाहेब रायगडला गेले. रायगड या ठिकाणी बाबासाहेबांना परत पंचायती करून स्त्रियांनी ओवाळले. ही धम्माची क्रांती. म्हणजे बाबासाहेबांच्या समोर
ज्या ज्या गोष्टी येत असत जे वेगळं दिसत असेल ते बाबासाहेबांना कृतीतून आणि विचारातून ते संपवायचं. म्हणजे नाकारण्याची जी गोष्ट आहे ही नाकारण्याची गोष्ट बाबासाहेबांनी म्हणजे हिंदूंना नाकारण्याचं त्यांची वैदिक परंपरा नाकारण्याची गोष्ट बाबासाहेबांनी प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये घडून आणलेली होती. आणि म्हणून आज परत बाबासाहेबांचं नवं आकलन गरज आहे. त्यामुळे संबोधीचं जे काम आहे हे काम हेच आहे की नवं आकलन द्यायचं. आणि हे आज खरं तर तरुणांना नवं आकलन गरजेचं आहे. कारण आम्ही कॉलेजमध्ये बघतोय बरीचशीच पोरं महाराजांच्या पाठीमागे लागलेले आहेत. बहुतांश आपली पोरं. काल उल्लेख झाला दहीहंडीच्या कार्यक्रमाचा. ती गोष्ट मी आणि कांबळे साहेब आणि गिरीश मोरे बसलो होतो. ती गोष्ट मी बोललो होतो. मी वेंगुर्ल्यामध्ये होतो. तिथं दहीहंडीचा कार्यक्रम होता आणि मी वाचन करत होतो. म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला या कार्यक्रमात आपली पोरं कुठं दिसत आहेत का ती दिसून यायची माझी अपेक्षा होती. पुण्याला जेबीन बनियान घातलेली पोरं दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये होती. वेंगुर्ल्यामध्ये तिथलाच आपलाच मंडळ ती दहीहंडी फोडण्यामध्ये होती. त्यामुळे बाबासाहेबांचा जो विचार आहे हा विचार आज टिकवणं खूप महत्वाचं आहे. तरच आपण आपली क्रांती टिकेल. तर परत पाठीमागे जातोय की काय ही भीती निर्माण होईल. हे जे तात्विक विचार आहे हा जो सम्यक विचार आहे हा जो धम्माचा विचार आहे हा धम्माचा विचार जर टिकवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म सांगितला तो धम्म आपण घेऊन जायला पाहिजे. तो तरुणांच्या मध्ये रुजवला तरच ही धम्मक्रांती यशस्वी होईल आणि बाबासाहेब आपल्याला त्याचं नवं आकलन समजेल असं आपल्याला वाटेल. या ठिकाणी मी आपला बराच वेळ घेतला. आपण सर्वांनी माझे विचार शांतपणे ऐकले त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. मी इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद.